आणि नंतर मात्र शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण जी मूळ मागणी आहे ती मूळ मागणी आहे की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्या. खरं तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केला. अनावधानाने उद्धव ठाकरे सरकार असताना सुप्रीम कोर्टात टिकला नाही. आमच्या काळात तो सुप्रीम कोर्ट आपण टिकला, त्यातही आपण आता काही जाण्याची गरज नाही. पण मला काँग्रेसला विचारायचं आहे, मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे. एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं, ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारने राहावं, आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे. आजच वडेट्टीवारने स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. आमचं सरकारला, मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे. सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे, ही चर्चा झाली पाहिजे. पण ओबीसीतनं आरक्षण काढून, एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या, दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या, या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हाच केला पाहिजे की ज्या ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला पाहिजे.